जनता चाहती है बीजेपी आरएसएस से छुटकारा। कांग्रेस ही एकमात्र ये विचारधारा है जो विकल्प पेश करता है, और हमारे सामने सबसे बड़ी चुनौती ये है कि भारत जोड़ो यात्रा की सफलता हम चुनाव में सफलता में कैसे बदलें। ये 1 महीने में नहीं होगा, 2 महीने में नहीं होगा, ये कुछ साल लगेंगे। और मुझे खुशी है कि पटोले जी, थोराट जी, सब लोगों ने मिलकर यह तय किया है कि अगले कुछ ही महीने में 6 कमिश्नरेट में 6 बड़े रैलियां होंगी, ताकि भारत जोड़ो यात्रा का संदेशा और भी मजबूत तरीके से जनता तक ले जाएंगे, और हमारे कार्यकर्ताओं को भी एक कार्यक्रम मिलेगा, एक एजेंडा मिलेगा 2024 के चुनाव के लिए। और जब विधानसभा के चुनाव आएंगे, विधानसभा के चुनाव के लिए मैं अंत में आप सबको शुक्रिया अदा करता हूं कि आप लोग हमारे साथ रहे, 5:30 बजे उठे। कुछ शिकायतें थी आपकी, मैं जानता हूं, मैं आपसे माफ़ी चाहता हूं। हमने पूरी कोशिश की, आपकी जो मांग थी हमने पूरी करने की, हमने पूरा प्रयास, ईमानदारी से प्रयास किया। राहुल जी ने आपके साथ एक प्रेस भेंट भी की जो इंटरनेशनल हेडलाइंस हो गया। वाड़ेगांव में जो प्रेस कॉन्फ्रेंस हुआ उससे तो हेडलाइन भी बने, महाराष्ट्र में हेडलाइन बने, देश में हेडलाइन बने, अखबारों में हेडलाइन बने। पर अभी आज शाम को या कल एक फेयरवेल लेटर जनता को राहुल जी रिलीज करेंगे। उनका जो अनुभव रहा है पिछले 13 दिनों में, यहाँ एक गुरुद्वारा से शुरू हुआ ये भारत जोड़ो यात्रा, छत्रपति शिवाजी महाराज से शुरू हुआ, बाद में गुरुद्वारा गए, मस्जिद गए, मंदिर गए। यही भारत की अनेकता है, और जो अनेकता को दबाता है वो हमारे भारत की एकता को खतरे में डालता है। यही भारत जोड़ो यात्रा का एक लाइन में मकसद है। अनेकताओं को मत दबाओ, अनेकताओं को स्वीकारो, अनेकताओं को सम्मान दो, अनेकताओं का जश्न मनाओ, और एकता अपने आप मजबूत होता रहेगा। हम एक हैं और हम अनेक भी हैं। भारत जोड़ो यात्रा का मूल सिद्धांत यह है, हम एक हैं और हम अनेक भी हैं। मैं अभी पटोले जी से गुजारिश करूंगा आपको संबोधित करें। थोराट साहब पहले बोलेंगे। हमारे जो शेगांव में इन्होंने क्या करिश्मा दिखाया, उसके लिए मेरे पास शब्द नहीं है। इन्होंने बिल्कुल शेगांव में एक ऐसा रैली का आयोजन किया जो कई सालों तक हम याद रखेंगे। तो थोराट साहब, उसके बाद में पटोले जी आपको संबोधित करेंगे। थोराट जी। नहीं, आप यहाँ बीच में आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये आली आणि आज 20 तारखेला महाराष्ट्रातला प्रवास त्यांचा संपतो आहे। साधारण 380 किलोमीटरचा हा प्रवास 5 जिल्ह्यांमधून झालेला आहे।
आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी होता. आपण खूप जवळून अनुभवलं हे सगळं. आणि मला वाटतं आमच्या जीवनामधला जसा तो एक अविस्मरणीय हा कालखंड आहे, तसा आपल्या सगळ्यांच्या जीवनातला सुद्धा अविस्मरणीय, कायम तुमच्या लक्षात राहील असा कारण ही संधी कधी कायम मिळत नसते, ती आपल्या सर्वांना मिळालेली आहे. राहुलजींचा उद्देश अत्यंत स्पष्ट आहे. देशाचे 75 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण करत असताना आपल्या लोकशाहीचे जे मूलभूत स्तंभ आहेत ते कुठेतरी आता डळमळीत झालेले आपल्याला दिसत आहेत. राज्यघटनेचे जे मूलभूत तत्व आहेत त्यावर आघात होत असताना दिसत आहेत. पुन्हा एकदा ही लोकशाहीचे स्तंभ बळकट करणं, राज्यघटनेतले आपले मूलभूत तत्वांना आणखी ताकद देऊन त्या पद्धतीनं आपलं देश चालेल याकरता काळजी घेणं, याकरता एक वातावरण निर्मिती करणं, हा तर मुख्य उद्देश त्यांचा राहिला. आणि त्याचबरोबर हाही उद्देश त्यांचा आहे की जे मूलभूत प्रश्न आज आहेत, विशेषतः 2-3 प्रश्नावर त्यांनी खूप मोठा भर दिला. तो म्हणजे पहिला तर दिला बेरोजगारी. आज गावोगाव खेड्यांमध्ये शहरामध्ये बेरोजगार तरुण आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, नैराश्याचं वातावरण संपूर्णपणे तरुण पिढीमध्ये आहे. सगळ्यात जास्त पर्सेंटेजनं तरुण पिढी आहे देशात, त्यांच्यामध्ये नैराश्याचं वातावरण आहे. आणि हे देशाला परवडणारं नाही. त्यांची शक्ती वापरली पाहिजे आणि देश पुढे नेला पाहिजे. दुर्दैवानं ते घडत नाही, ही वस्तुस्थिती आपण सर्वजण मान्य करावं. त्यावर काहीतरी झालं पाहिजे ही अपेक्षा त्यांची आहे, निर्णय झाले पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी जागृती केलेली आहे. महागाईचा प्रचंड भस्मासूर झाला, सर्वसामान्याचं जीवन कठीण झालं, याच्यावर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. कारण या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा, शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत त्यावर सुद्धा त्यांनी मनापासून मांडणी केलेली आहे. कारण हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याकडून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा कार्यक्रम सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून चाललेला आहे. तो पुन्हा जनतेला आणि त्यांना सुद्धा या प्रश्नावर केंद्रित करण्याचं, या 5ही प्रश्नावर केंद्रित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, अत्यंत यशस्वी रीतीने केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस देगलूर येथे जो प्रवेश झाला तो सोहळा खरं जे त्यांचं स्वागत अविस्मरणीय होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं, सगळ्या विभूती ज्या आहेत आपल्या महाराष्ट्रात त्यांना अभिवादन तिथे केलं. आणि त्यानंतर पहिला एकच प्रवास असा आहे आतापर्यंतच्या याच्यामध्ये की तो रात्रीचा प्रवास त्यांनी केलेला आहे. म्हणजे रात्री त्यानंतर देगलूर पासून पुन्हा पायी चालण्यास सुरुवात केली आणि पुन्हा ते गुरु नानक जयंती करता गुरुद्वारापर्यंत पोहोचली. 9.5 किलोमीटर गुरु नानक जयंती माझा हा गुरु नानक जयंती आहे. त्या पोहोचले रात्रीचा 1-1:30 वाजला होता. आपण त्यावेळेस असाल सगळेजण. पुन्हा 3 वाजेपर्यंत सगळी प्रार्थना, पुन्हा सकाळी चालायला सुरुवात. यामध्ये आपण पाहिलं असेल की पाऊस त्यांना लागला, उन्हाच्या झळ्या बसल्या, थंडीचं वारं बसलं, धुकं होतं, धूळ होती, तरी हे व्यक्तिमत्व चालतं कसं, कोणत्या ताकदीवर चालतं. आणि त्यांनी एकच सांगितलं की ह्या जनतेचं प्रेम जे देते जनता आणि जे उद्देश त्यांचे आहे, हीच त्याच्यामधून ही ताकद निर्माण झाली. आणि त्यामुळं शेकडो कार्यकर्ते, भारत यात्री असतील, तुम्ही सगळेजण असाल, त्याच्या पाठीमागं प्रदेशचे यात्री होते, त्याच्या पाठीमागं हजारोची जनता होती. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळालं, आता मला बाकी राज्यांचं माहीत नाही, परंतु उत्स्फूर्त स्वागत हे वैशिष्ट्य होतं. सकाळी 6 वाजता म्हणजे 5 वाजेपासून हजारोना लोक हे तिथे जमा झालेले असायचे की 6 वाजता मला बरोबर प्रवास करायचा आहे. हे तर आपण पाहिले. किंवा धरून आणून तर काही इतके 5 वाजता पहाटे कुणी येणार नाहीये. हे आले, हे उत्स्फूर्त आले, हजारोनं आले, त्यांनी स्वागत केलं. आणि त्यानंतर बरोबर चालण्याची अमेरिका इतकी होती, तरुण पिढी प्रचंड मोठ्या संख्येनं यामध्ये होती. आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत उत्स्फूर्त स्वागत. अनेक लोक, आता इथे जे इव्हेंट्स तुम्हाला दिसतील बाहेर, हे काय आम्ही अरेंज केले असं समजू नका. लोक महाराष्ट्रातून येत आहेत, कोळी बांधव तयार होऊन आले का आम्हाला सादर करायचंय.
अनेक आता आपण पथकं पाहतोय, ही पाहतोय, उत्स्फूर्तपणे येत आहेत. नियोजनात घालायचे कसे हे सगळे, हा प्रश्न माझ्या मते जयराम रवीजी पुढे फार मोठा प्रश्न असतो की ही सगळे राज्यातून येतात, त्यांना कसं आपण सादर करायचं, त्यांची भावना जपायची, राहुलजींची काळजी घ्यायची, वेळेची काळजी घ्यायची. परंतु ही उत्स्फूर्तता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती या सगळ्या याच्यामध्ये. एक गोष्टीचा उल्लेख मी करेल की रॅली जी झाली, सभा जी झाली शेगावची, ती ऐतिहासिक सभा राहिली. पुढच्या खूप काळापर्यंत इतिहासामध्ये नोंद तिची कायम राहील याची खात्री मला आहे. त्यापेक्षा काही ऑब्झर्वेशन्स, तुम्ही एक पत्रकार आहात, काही ऑब्झर्वेशन्स असले पाहिजे तुमचे. तेव्हा ही गर्दी आणायची ठरली ती एवढी गर्दी धरून आणून होत नाही. दुसरं असं की सभा संपली पण लोक उठले नाही. कधी होऊ शकतं असं? ज्यावेळेस मनापासून अजून आम्हाला ऐकायचंय काहीतरी नवं, ऐकायचंय आम्हाला काहीतरी, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला ऐकायचंय, ही भावना असणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि किती संख्या होती आमच्या, जे आम्ही काही नियोजन केलं होतं त्यापेक्षा दुप्पट संख्या होती. सगळं शेगाव शहर भरून गेलं होतं. ज्या वेळेस उत्स्फूर्तता असते, मनापासून असतात लोक, त्यावेळेसच हे होऊ शकतं. आणि म्हणून ह्या सगळ्या दौऱ्याचं वैशिष्ट्य उत्स्फूर्तता आहे. यामध्ये उद्देश राहुलजींचा जो आहे त्याबरोबर लोक येत आहेत. पुन्हा एका मुख्य जे विषय देशापुढचे आहेत आणि लोकांपुढचे आहेत, जनतेपुढचे आहेत, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करण्यामध्ये, लक्ष वेधण्यामध्ये राहुलजी यशस्वी होत आहेत. ज्यावेळेस केंद्र सरकार असेल आणि त्यांच्या माध्यमातून दुसरीकडे लक्ष कसं वेधता येईल याचा प्रयत्न करीत असताना मूळ विषयावर आणण्याचं काम राहुलजी निश्चितपणे करतायत. मला आणखी खरं आभार मानले पाहिजे की राजकीय पक्ष आमच्या आघाडीचे ते तर बरोबर आले, ते बरोबर चालले. सिव्हिल सोसायटीचे लोक, खरं म्हणजे ते प्रत्येक व्यक्तिमत्व नाव घ्यायचं ठरलं तर खूप मोठी मोठी माणसं आहेत. माननीय तुषारजी गांधी आले, माननीय मेघा पाटकर जे आल्या, गणेश जे देवी आले. खरं म्हणजे ही सगळी नाव त्यांचं एक न्यायमूर्ती कोळशे पाटील स्वतः चालले. ही माणसांनी कधी काँग्रेसला असं फार काँग्रेस फेवर असं नाही, पण त्यांना ज्या तत्वाकरता विचाराकरता ते आपल्या आयुष्यामध्ये काम करतायत, त्या तत्वाकरता कोणीतरी लढण्याकरता निघालेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा असं व्यक्तिमत्व निघालंय. म्हणून ते बरोबर येत आहेत. आणि जी संख्या खूप मोठी आहे, काही चुकी नावं मजून राहून जातील ही मी मान्य करतो. आता ह्या प्रतिभाताई शिंदेचा आज महिलांचा मेळावा आहे, नंदुरबारवरून महिला येत आहेत आज. तेव्हा ही त्या काही काँग्रेसची असं नाही, परंतु कुणीतरी लोकशाही वाचवायला निघालंय, कुणीतरी घटना वाचवायला निघालंय, कुणीतरी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरता निघालंय. ह्या भावनेतून ते येत आहेत. सगळ्यात महत्वाची आणखी एक गोष्ट मला वाटली, मुद्दाम माझे ऑब्झर्वेशन सांगतो माझ्या दृष्टिकोनातून. राहुलजींच्या पदयात्रेमध्ये 25 किलोमीटर चालणं ही काही सोपी, त्यांची स्वतः करता सुद्धा कठीण गोष्ट आहे. परंतु त्यांनी जो संवाद रस्त्यांमध्ये केला, रस्त्याने चालत असताना, तो मात्र खरं म्हणजे अभूतपूर्वच गोष्ट आहे. म्हणजे अशक्य कुठली गोष्ट आहे. ते चालत असायचे, लोक भेटत असायचे. निर्णय क्षेत्रातले खूप लोक भेटले त्यांना, खूप लोक भेटले, विविध क्षेत्रातले भेटले. त्या लोकांशी संवाद साधताना नेमके प्रश्न त्यांना विचारले. नेमका प्रश्न नेमकं त्यांना दमच लागत नव्हतं, म्हणजे श्वास वाढत नव्हतं. ही आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं, कारण माणसं बदलत होते, दमून कधी कधी बाजूला जात होते, ते मात्र बोलत राहत होते. ते संवाद खरोखर अत्यंत सुंदर संवाद ते चालताना झालेले मला वाटतात. सगळ्यात बेस्ट गोष्ट कोणती. आणि हे थकून जायचे. अभ्यास त्यांचा इतक्या क्षेत्राचा इतकं ऐकलंय की इतका अभ्यास आहे. म्हणजे आमचं सहज म्हणून सांगतो आपल्या परवानगीने एक थोडासा किस्सा. नांदेडमध्ये एक साखर कारखान्याचा डायरेक्टर घुसला आणि तो बरोबर चालायला लागला. तर पाहायचं त्यांनी ओळख करून दिली. हा मग चेअरमन होऊन, तो म्हटलं डायरेक्टर म्हणलं बोलणार नाही, मग चेअरमन होऊन सांगितलं त्यांनी कारखान्याचा. तो हाँ तो कौन से कारखाने के चेयरमैन? हाँ तो कितना गन्ना है आपके पास? पर्याप्त गन्ना है? क्रशिंग सुरू हो गई है? कितना क्रशिंग हो गया? तो म्हटलं बरा धक्का मारला मला म्हणून बरं झालं, दुसऱ्याने काढून टाकलं. ही वस्तुस्थिती आहे. माणूस हजर करायची तयारी माझी. म्हणजे त्याला इतके नेमके प्रश्न विचारले की तो गोंधळला की अरे आपण आता एक न फसू आकडे विकडे त्याच्यात, कारण परत तुम्ही बोलतेच पुढे टीव्हीचे कॅमेरे चालू ते आणि प्रत्येकाला नेमके प्रश्न विचारले. खरं सांगतो अत्यंत करेक्ट प्रश्न असायचे.
उत्तर बरोबर घ्यायचे, कुठं दमले लागणार करेक्ट गेम केलं. आता ते तुमची आहेच ना, बोलून जाऊ द्या करेक्ट. हे आपल्या सगळ्यांकरता अभूतपूर्व अशा प्रकारचाच ही यात्रा राहिलेली आहे, अविस्मरणीय आपल्याकरता राहिलेली आहे. हे खरं आहे की केवळ यात्रा करून हे प्रश्न मिटणार नाही पुढं हे. आणि खरं म्हणजे काँग्रेस पार्टी म्हणून मी काँग्रेस पार्टीचा, आम्ही सर्व आहोत, आम्हाला कसा फायदा होईल हे आम्ही पाहणार आहोत, ते काही हे नाही. परंतु त्यापेक्षा त्यांचा उद्देश मात्र त्यापेक्षा आपली लोकशाही, आपली राज्यघटना, जनतेचे प्रश्न याकरता ते काम करतायत. त्यामुळं कोणालाही फायदा होऊ शकतो. जे परसेप्शन बनणार आहे देशामध्ये, त्याच्यातून अनेक ज्या काही पुरोगामी लोक आहेत त्या सगळ्यांना निश्चितपणे फायदा यामधून होईल याची खात्री मला आहे. आणि म्हणून खरं म्हणजे समन्वयक या नात्यानं मी तुमच्या सगळ्यांचं सुद्धा कौतुक करतो, तुमच्या सगळ्यांचं या सगळ्याच्यात भाग घेतल्याच्याकरता अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचं आभारही मानतो की मीडियानं खूप चांगली प्रसिद्धी, विशेषतः मी दोन तीन गोष्टीचा आभार सहज तुमच्या पुढं मांडेल. एक तर तुम्ही महाराष्ट्राच्या मीडियानं चांगलं सांभाळून घेतलं, खरं सांगतो तुम्हाला. थोडा एक दिवस थोडा गेला वेगळा, जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा तो दिवस, बाकी चांगलं सांभाळून घेतलं. एक प्रिंट मीडियाने खूप चांगलं सांभाळलेलं, खूप लेख सगळ्यांचे येत आहेत, हे मी मान्य करील, तुमचं आभार या निमित्तानं मी मानेल. दुसरं वैशिष्ट्यपूर्ण ज्या गोष्टी दिसत आहेत यामध्ये लोकायन नावाची संस्था जी आहे, श्री जैन हे त्याचे पुण्याची मुलं आहेत आणि कुणी पगारी नाही, काही नाही. त्यांनी जे पॉम्पलेट वाटले, किंवा सांगतो सगळ्या रस्त्यांना पॉम्पलेट, मी सकाळी एकदा, आपण काय घुसता आलं नाही, त्या धक्काबुक्कीत घुसणं सोपं होतं, नाना बोललं घुसता यायचं. तर मी काय केलं, गाडीनं पुढे गेलो, उभं राहिलो, तर 2 किलोमीटर 3 किलोमीटर पुढं पाहत होतो तर ते पॉम्पलेट वाटतायत. जे लोक बाहेर आले त्यांच्याशी बोलतायत आणि त्यांचे संवाद साधतायत की काय कसं चाललंय हे. तेव्हा इतकं प्रामाणिकपणे ते काम करत, कोणाच्या नजरेला आले असतील, यावा नजरेला फोटो काढून पाठवा सोशल मीडियाला, असं त्यांना वाटलं नाही. त्यांनी काम केलं, मान्य करावं लागेल. आणखी एका गोष्टीचं तुम्ही ऑब्झर्वेशन लक्षात आलं का नाही मला माहीत नाही, खरं म्हणजे या सगळ्याचं एक पुस्तक होईल एवढं सुंदर काही गोष्टी आहेत ज्याचं अनुकरण कायम व्हावं. ही सगळी यात्रा जायची, मधून काय व्हायचं, काहीतरी खाण्याकरता ठेवावं लागायचं, पाणी ठेवावं लागत असायचं, या सगळ्या गोष्टी असायच्या. मग ते पाण्याचे ग्लास हे तिथंच पडायचे, कारण घेऊन कोण जाणार, मोकळे असायचे, किंवा त्या बाटल्या पडत असायच्या, खाण्याचं काही हे पडायचं. एवढं मी पाठीमागून साफ करणारी एक आमच्या प्रदेश काँग्रेसचे वर्तक म्हणून आहेत, समीर वर्तक, पर्यावरण आणि असे ते टीम, आणि त्याने आणखी काही टीम बरोबर घेतल्या होत्या. तुम्हाला लक्षात आलं असेल की नंतर रस्त्यावर कागदाचा कपटा नाही, प्लॅस्टिकचा कागद नाही. तुम्ही या गोष्टी कौतुक केलं पाहिजे की नाही या सगळ्याच्यात. माझं मतं, जो शेवटी मागं फिरत होता आणि तो कागद आणि प्लॅस्टिक उचलत होता, तो सुद्धा सच्चा कार्यकर्ता आहे काँग्रेसचा, असं मानतो मी. म्हणजे काँग्रेसचा आणि या यात्रेतला सच्चा कार्यकर्ता आहे. कारण हे कुणीच करीत नसतं, नंतर फक्त राहतात त्या सगळ्या अवस्था. ह्या जेवढं शक्य तेवढं चांगलं करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. मीडियाचे असतील, आमच्या प्रेसचे लोक असतील. बीव्हीजी याच्या मागचा उद्देश असा आहे की क्लीन महाराष्ट्र आम्हाला. बीव्हीजी खरं आहे, ते बीव्हीजी ही जी कंपनी आहे की जिचं लोकसभेमध्ये आणि याच्यात सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांना विनंती केली होती, त्यांनी ते सगळे लोक त्यांचे बरोबर दिले होते. ह्या सगळ्यातून यात्रा पुढे गेल्यानंतर त्यांनी मागे असं काही, हे खूप महत्त्वाचं काय, म्हणजे माझं मत असं आहे की मीडियानं आमच्या मोठ्या ह्याच्यावर फोकस कराच, पण हे छोटे छोटे अशांवर सुद्धा मुद्दाम सांगितलं पाहिजे की अरे पहा हे असं सुद्धा असू शकतं. आणि हे खूप कौतुकाला, अशी खूप गोष्टी आहेत तर सगळ्याच काही मी सांगू शकत नाही. पोलीसचं कौतुक किती केलं पाहिजे, स्वतः राहुलजींनी पोलीस विभागाचं कौतुक केलं, मी सुद्धा जाहीरपणे कौतुक करतो. इतकी गर्दी, एवढा दोर धरून चालायचं. बरं त्यांचे बूट काय, चालायचे बूट घेऊन नाही आले ते, त्यांचे बूट आपले ते कसे असतात माहिती, एवढं किलोमीटरचे किलोमीटर दोर धरून चालायचे ते. त्या भगिनी, त्या पोलीस भगिनी, आपली रेटारिटी, एवढ्याला सगळ्यात राहुलजीला जपायचं, सगळं हे करायचं. बरं कुठं असं चुकीचं काही होऊ नयेची काळजी घ्यायची, त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि राहुलजींनी स्वतः कौतुक केलं, स्वतःहून त्यांनी मागच्या प्रेसमध्ये.
बरोबर आहे. म्हणजे राहुलजींचं ते वैशिष्ट्य राहिलं, त्यांचं नजर कशी इतकी पक्की होती कळत नाही, कुठं काय झालं की पटकन ते हे करायचे. माझी एक कार्यकर्ती लोटालोटीत पडली तर त्याने लगेच माग वळून पाहिलं, तिला बरोबर घेतलं, चल म्हणे थोड्या वेळ, आता तू पडली होती ना तर चल माझ्याबरोबर. काही असू, हे त्यांनी इतके सतर्क सगळ्याबरोबर ते राहिले. पोलीसच्या या कर्मचाऱ्यांच्या ज्या अधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांना जे काम करावं लागलं, सगळ्या आम्हाला त्यामध्ये अत्यंत चांगलं सहकार्य मिळालं. हे सांगण्यामध्ये आम्हाला काही अडचण नाही, मान्यच केलं पाहिजे. आणि या सगळ्यातून ही महाराष्ट्रातली यात्रा अत्यंत चांगली झाली. तिनं चांगलं परसेप्शन देशामध्ये निर्माण करण्यामध्ये ती यशस्वी झाली, याचा आनंद समन्वयक या नात्यानं तर मला आहे. प्रदेश काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष आहेत, शेवटी त्यांचं नेतृत्व असतं, तर ह्या सगळ्या याच्यातून आम्ही केलं आहे. आणि पुढच्या काळात हा विषय पुढे घेऊन जाऊन ते जनतेचे प्रश्न आणि आपल्या देशाचे भविष्य काळातले महत्त्वाचे प्रश्न पुढे कसे न्यायचे याच्यात आम्ही नक्की काम करू, एवढंच मी सांगतो. हां, माननीय खरगे साहेब, माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे देशाचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, आणि नांदेडमध्ये ते आले होते. नंतर आता इलेक्शन्स चालू असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी तिकडं देण्यात आली असल्यामुळे ते परत पुन्हा येऊ शकले नाही. मी विनंती केली होती त्यांनी यावी म्हणून शेगावला, पण ते त्यामुळे येऊ शकले नाही. पण खरगे साहेबांचं भाषण त्या दिवसाचं, आता ते पक्षाचे अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांना हे असणार त्यांचा विषय. तर सगळ्यात चांगल्या म्हणजे चांगल्या भाषणांमध्ये त्या भाषणाचा उल्लेख सगळेजण करतायत, त्यांचे आभार या निमित्तानं मी मानतोय. मराठीला भाषण, मराठी त्यांची आपल्यासारखी म्हणजे माझ्यासारखी. आता हे चालायचंच आहे. महाराष्ट्रात क्लीन महाराष्ट्र करायचं आपल्याला, घाणेरडा महाराष्ट्र करून ठेवलेला आहे. भय, भूक आणि भ्रष्टाचार या गेल्या 8.5 वर्षामध्ये केंद्र सरकारने जो निर्माण केलेला आहे, जी इंग्रजाची पद्धत होती ती या देशामध्ये लागू करण्याचं काम केंद्रातल्या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केला. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये लोकांना विभाजनाचं काम केलं, आणि त्यासाठीच या देशाचं संविधान आणि देशाचा तिरंगा वाचवण्यासाठी, देशाच्या सगळ्या धर्माच्या लोकांना जोडण्यासाठी आणि भय, भूक आणि भ्रष्टाचारापासून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मुक्त करण्यासाठी राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर जी पदयात्रा सुरू झाली, त्याचं महाराष्ट्रामध्ये जोरात स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे. मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून. आणि मग नांदेडची असो किंवा आमच्या शेगावची असो, आणि आमच्या ह्या पदयात्रेमध्ये जो लोकसहभाग मोठ्या प्रमाणात राहिला, त्यामध्ये जनतेचं तेवढं तर आभार मानणं ते कमीच पडेल, पण त्याच्यामध्ये प्रदेशच्या सगळ्या जिल्हा, तालुका, बूथ लेवलच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, विविध सेल आणि याच्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे युनिटीनं, ज्या पद्धतीनं एकतेनं काम केलं, आणि म्हणून मी सगळ्या आमच्या पक्षाच्या संघटनातल्या शेवटच्या बूथ लेवलच्या शेवटच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा या निमित्तानं त्यांचा आभार मी व्यक्त करतो आहे. खरं तर ही जी काही परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे, मी सुरुवातीलाही नांदेडच्या सभेत सांगितलं होतं की त्या काळामध्ये महात्मा गांधींनी इंग्रजाच्या विरोधात, त्यावेळच्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात जी या देशभरामध्ये जी पदयात्रा केलेल्या होत्या, ज्यामध्ये लोकजागृती मोठ्या प्रमाणात झाली, आणि त्या लोकजागृतीचा परिणाम शेवटी असा झाला की महात्मा गांधीजींनी चले जाओचं आव्हान इंग्रजाला जेव्हा केलं, तर देशातला प्रत्येक माणूस महात्मा गांधीच्या त्या आवाजावर उभा झाला. आपण पाहिलं असेल की राहुलजींच्या पदयात्रेमध्ये मी जवळून अनेक लोकांना, अनेक महिलांना, अनेक गरिबांना, अनेक शेतकऱ्यांना, तरुणांना, लहान मुलांना मी पाहत होतो, त्यांच्या भावना ऐकत होतो. तर या केंद्राच्या आणि राज्यातल्या ईडीच्या सरकारने जे काही अत्याचारी व्यवस्था निर्माण केलेली आहे, त्याच्या विरोधात लोकांचा एक रोष, राग
आणि अत्याचारी व्यवस्थेला आता उकरून टाकण्याचा एक लोकांमध्ये असलेली भावना ही त्यामध्ये स्पष्ट होत होती. आणि म्हणून आज जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आपण आणि देशात पाहतो आहे, आज खालच्या लेवलवर जाऊन ज्या पद्धतीनं भाजप राजकारण करते आहे, सत्तेची गरमी आणि गुरमी जे त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे तेही आपल्याला पाहायला मिळते आहे. राज्याच्या संविधानिक पदावर बसलेले राज्यपाल ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द कसे काढू शकतात, का नाही जीभ कटली. ज्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी एक मोठी क्रांती, महिला आणि पुरुषामध्ये असलेलं जी दरी होती ती मिटवली, महिलांना शिक्षणासाठी त्यांनी प्रेरित केलं. या देशाच्या वैमानिक असतील, देशाच्या प्रधानमंत्री असतील, देशाच्या राष्ट्रपती असतील, आज आमच्या देशात ज्या झाल्या असतील महिला, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे आमच्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचं होतं. त्याबद्दलच राज्याचे राज्यपाल या पद्धतीनं बोलत आहे, म्हणजे बीजेपीचं आणि RSSची मानसिकता त्याच्यातून स्पष्ट होते. काल तर त्यांचा तर तोलच अजून सुटला, म्हणजे गडकरीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करतात. भ्रष्टाचाराच्या आरोपावर ज्या व्यक्तीला त्यांच्याच पक्षाने त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून काढलं, म्हणजे भ्रष्टाचारी छत्रपती शिवाजी महाराज आहे असं राज्यपालांचं म्हणणं आहे. त्याच्याही पलीकडे आपण पाहिलं की त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्यांनी तर त्याच्यावरचाही तोल सोडला आणि ते म्हणालेत की 5दा औरंगजेबांची माफी छत्रपती शिवाजी महाराजांनी मागितली. काय चाललंय, म्हणजे हेच मतदान घेण्यासाठी नरेंद्र मोदीजी आणि फडणवीस त्यावेळेचे मुख्यमंत्री अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही भव्य स्मारक उभं करू आणि महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आम्ही वाढवू. काय बीजेपीचं ते जे जुनं त्यावेळेचं जे राज्याभिषेकाची वेळ जी होती छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांना तिलक करता येणार नाही म्हणून काशीहून आम्ही गंगाभट आणावा लागला. इथल्या लोकांनी त्यावेळेस विरोध केला, ते लोक आज सत्तेत बसले आहे का, हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला. त्यावेळेचा बदला आज घ्यायला निघाला. हे खपवून घेणार नाही महाराष्ट्राची जनता, अजिबात नाही. महाराष्ट्रातली असो की देशातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांना अगर माफी मागणारे छत्रपती म्हणलं जाणार तर हा महाराष्ट्र कधी कबूल करणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, काल आम्ही सांगितलं की त्यांनी भाजपनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून माफी मागितली पाहिजे, नाही तर त्यांना आम्ही फिरू देणार नाही महाराष्ट्रात, अजिबात हे खपवून घेणार नाही. ज्या पद्धतीनं देश लुटून मुठभर लोकांना वाटत असतील, त्यांच्या हातात लोकांनी सत्ता दिली, त्यांनी लुटा का करा. ज्या दिवशी लोकांना कळेल तर यांना त्यांच्या घरी पाठवतील आणि मग काय करायचं, 15 लाख रुपये आणायचे का त्यांचे खरबो रुपये आणायचे ते नंतर ठरवू आम्ही. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांचा अपमान महाराष्ट्रामध्ये आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. काय चाललं महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून मगाशी मी बाळासाहेबांच्या याच्यामध्ये बोललो की जे कचरा साफ करणारी आमची मंडळी जी आहे, एकदम क्लीन महाराष्ट्र, वैचारिक महाराष्ट्र. क्लीन महाराष्ट्र म्हणजे वैचारिक महाराष्ट्र, जो शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा महाराष्ट्र, हा आम्हाला उभा पुन्हा करायचा आहे. ही घाण जी आहे अविचारी, ही घाण आम्ही आता उकळून फेकू आणि जनता आमच्या सोबत राहणार. आज कितीही त्याला विरोध केला, आम्हाला म्हणायचे बालिश की आमचे लोक तुटून जाणार आहे, हे होणार आहे. आम्ही सांगितलं कोणी जाणार नाही. आता कोण बालिश झाले. आणि म्हणून त्यांची तोंड जनता, कारण की लोकशाहीमध्ये लोक मोठी असतात. तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून तुम्ही मोठे झाला नाही, तुम्हाला कधीही लोक उतरवू शकतात, हे ते विसरलेले आहेत. आणि हे विसरण्यामुळे आज महाराष्ट्राची आणि देशाची अधोगती, महाराष्ट्रातले मोठे प्रमाणात उद्योग जे गेलेले आहेत, मोठे धंदे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये चाललेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही मोदी आणि अमित शहाचे हस्तक आहोत. महाराष्ट्राचा धडधडीत अपमान रोज जे करतात आहेत त्यांना आता महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. आणि आम्ही म्हणून सुरुवातीला सांगितलं की याच्यात आम्हाला राजकारण आणायचं नव्हतं. राहुल गांधींची पदयात्रा ही देशाला जोडणारी, देशाच्या संविधानिक व्यवस्थेला जोडणारी आणि अशी आमची होती.
पण सावरकरांच्या बद्दलच्या भूमिकेमध्ये राहुलजींनी ज्या पद्धतीचे दस्तावेज तुम्हाला दिलेत त्याच्यानंतर सावरकरजी नेमके काय आहेत हे देशाच्या जनतेला तुम्ही सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागितलेले पत्र आपल्या समोर आले. 60 रुपये महिन्याचे त्यांना इंग्रज पेन्शन देत होते ते समोर आले. मग आले तर मग तुम्ही त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण करा की 60 रुपये मिळत नव्हते. वैचारिक चर्चा होऊ शकतं, पण या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कसा दिला गेलेला. आणि म्हणून भाजपने याच्यामध्ये माफी मागितली पाहिजे जाहीरपणे. महाराष्ट्राची आणि देशाची ही भूमिका काँग्रेसची राहणार आहे. आणि राज्यपालाला तर 1 मिनिट सुद्धा या महाराष्ट्रात उभं ठेवण्याची गरज नाही. याला तातडीने या महाराष्ट्रातून हाकललं पाहिजे. ही भूमिका आता काँग्रेसची राहणार आहे. अजिबात खपवून घेणार नाही. ही भूमिका काँग्रेसची आहे. हिंदी प्रेसिडेंट फॉर देखो, ये गवर्नर जो है इन्हें महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले का भी इस तरह का अपमान पिछले बार किया. जिस सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले ने इस महाराष्ट्र को नहीं तो देश को दिशा दी, आज हमारे देश में अगर कोई महिलाएं ऊंचे पद पे गई होगी तो उसकी सबसे जो अगर देन होगी तो वो छत्रपति शिवाजी अपना महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले की. उनके बारे में भी अपशब्द उस समय का हमने उस समय भी राष्ट्रपति जी को खत लिखा. और आज तो उनने तो हद कर दी कि गडकरी जी की तुलना और छत्रपति शिवाजी महाराज की तुलना एक भ्रष्टाचारी व्यवस्था क्या जोड़ रहे. हमने नहीं आरोप लगाए थे. जब राष्ट्रीय अध्यक्ष गडकरी जी थे तब उन्हीं के पार्टी ने, और उनको पता है गडकरी जी के किसने उनके ऊपर आरोप लगाए थे, उन्हीं के पार्टी ने उनको उतारने के लिए उनके ऊपर भ्रष्टाचार का आरोप लगाया और उनको राष्ट्रीय अध्यक्ष के पद से दूर जाना पड़ा. और क्या छत्रपति शिवाजी महाराज की तुलना उससे करते हैं. और आपने देखा होगा कि कल उनके सुधांशु द्विवेदी जो राष्ट्रीय प्रवक्ता है, बीजेपी की बात रखते हैं, वो तो छत्रपति शिवाजी महाराज को 5 बार औरंगजेब से उन्हें माफी मांगी, इस तरह की बात कर रहे. ये हम लोग महाराष्ट्र में इस बात को सहन नहीं करेंगे. देश की जनता भी सहन नहीं करेंगे. मैं तो पहली मांग कर रहा हूं कि तुरंत राष्ट्रपति जी ने इसमें हस्तक्षेप करना चाहिए. और जो इस तरह के, क्योंकि राज्यपाल एक पद एक संवैधानिक होता है, उसका अपमान करना हमारा कोई अर्थ नहीं, लेकिन जो हमारी व्यवस्था को, हमारे विचारधारा को, जिन्हें देश के लिए काम किया, उनको जो हमेशा इस तरह की घृणास्पद भूमिका रखकर इनको इस बात को वो बार बार महाराष्ट्र को हमेशा महाराष्ट्र के विचारधारा को बेइज्जत कर रहे, ऐसे राज्यपाल को तुरंत राष्ट्रपति जी ने हस्तक्षेप करके उनको यहाँ से लेके जाने का हम भूमिका रख रहे हैं. और दूसरी बात है कि बीजेपी ने तुरंत माफी मांगना चाहिए, नहीं तो बीजेपी के नेताओं को महाराष्ट्र में हम लोग घूमने नहीं देंगे. महाराष्ट्र की जनता इनको कभी माफ नहीं करेंगी. जिन लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज के नाम से वोट मांगा, खुद प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी और उस समय के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी समंदर में, अरबी समंदर में जाकर वहां पे छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को स्थापित करेंगे और उसके आधार पर वोट मांगा. जिन छत्रपति शिवाजी महाराज की तो प्रतिमा अरबी समंदर में नहीं बनी, लेकिन क्या उनके विचारों को अरबी समुद्र में डुबाने की बात कर रहे. जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक के समय में यहाँ की व्यवस्था जो उस समय की थी, वो आज जो सत्ता में बैठे हैं उसी विचार के धारा के लोग ये है. क्या उस समय गंगा भट्ट को जब लाए तो गंगा भट्ट को भी इन लोगों ने, गागा भट्ट को उस समय इन लोगों ने क्या बोला था, कैसे राज्याभिषेक करने को बोला था, पैरों के उंगली से उनको राज्य तिलक लगाने की बात ये लोग कर रहे थे. क्या वो व्यवस्था का बदला लेने की बात ये लोग कर रहे. ये महाराष्ट्र में कोई नहीं, हम लोग नहीं सहन करेंगे. किसी को सहन करना है वो करे, लेकिन अब राज्यपाल को तुरंत रिमूव करना चाहिए, राज्य से हटाना चाहिए. राष्ट्रपति महोदय जी को हम आज ही उसको खत लिखेंगे और हम बोलेंगे कि राज्यपाल महोदय को यहाँ से लेके जाओ. हमें नहीं चाहिए इतना विद्वान आदमी काली टोपी पहने वाला.
हमें नहीं चाहिए। और महाराष्ट्र को इस तरह से अपमानित करने का अधिकार बीजेपी को सत्ता में हमने नहीं दिया, महाराष्ट्र की जनता ने नहीं दिया। पहले ही भूख, भ्रष्टाचार और भय के आधार पर तुम डरा कर लोगों को डरा रहे हो, अब नहीं चलेगा। और ये लड़ाई हम बिल्कुल जनता के बीच में लड़ेंगे। जैसे आपके मन में वही बात है कि राहुल जी जाने के बाद क्या राज्य में कोई पुनः एक्टिविटीज़ होगी कि नहीं, अब देखो अब तेज एक्टिविटीज़ करेंगे। मैंने शुरुआत में हमारे कार्यकर्ताओं का मैं इसलिए उनका आभार माना क्योंकि उस कार्यकर्ताओं ने जिस तरह से पूरे महाराष्ट्र में जो मूवमेंट खड़ी की, नो इवेंट, जैसे हमारे बाला साहब ने भी कहा कि जैसे हमारी यात्रा आगे जा रही थी तो हमारा कार्यकर्ता पूरा रोड को क्लीन करते आ रहा था। ये अगर इवेंट तो पूरे रोड पे हमने मूवमेंट, हमारे नेता राहुल गांधी जी इस देश के लिए मूवमेंट कर रहे हैं, देश को बचाने के लिए कर रहे हैं, देश के संविधान के लिए लड़ रहे हैं और देश की तिरंगा के लिए लड़ रहे हैं। और इसलिए हमारा हर कार्यकर्ता इस मूवमेंट में शामिल हुआ है और वास्तविकता में शामिल हुआ है, इसलिए उनका मैंने आभार व्यक्त किया। और अब ये लड़ाई अगर वो लड़ना चाहते वैचारिक, हम वैचारिक करेंगे, हम अहिंसा का साथ देंगे, हम हिंसा को नहीं। आपने देखा होगा कि उन लोगों ने इस कार्यक्रम को, सेगांव के कार्यक्रम को डिस्टर्ब करने की कोशिश करी है। हमने हमारे सभी लोगों को कहा था कि कोई कुछ करे, हमारा ड्यूटी नहीं है। और नहीं तो वो लोग तो बोलेंगे, उप मुख्यमंत्री ने क्या बोला था कि हम सावरकर के बारे में बोलने वाले को गड़ा देंगे। जो लोग होम मिनिस्टर है, राज्य का उप मुख्यमंत्री है और गड़ाने की बात कर रहे हैं। महाराष्ट्र कभी इस विचारधारा का नहीं रहा। के बारे में से बोलते, इसलिए मैं गुस्से में बात किया हूं। मेरा ये कहना है कि मुझे गुस्सा नहीं आता, लेकिन इस तरह का अगर कोई हमारे राज्य में इस तरह कोई करे तो बिल्कुल इस बात को हम सहन नहीं करेंगे। ये भूमिका हमारी स्पष्ट है। एक मुद्दा आपल्याला लक्षात असेल की आम्हाला सुरुवातीपासूनच लागत होतं की यात्रा जेव्हा यायला निघाली, जेव्हा तेलंगणामध्ये होती, कर्नाटकमध्ये होती, त्यावेळेस सांगायचे की काँग्रेस राहुल गांधीजी जोडायला निघालेत पण काँग्रेस तुटणार आहे। मी सांगत होतो की असं कुठे होणार नाही। तर मला हे बालिश म्हणायचे। आता बालिश कोण झालं हे तुम्ही पाहिलं। मग यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर ज्या पद्धतीनं देगलूरमध्ये यात्रेची सुरुवात झाली, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आशीर्वाद, ईश्वरसरांचा आशीर्वाद, या सगळ्या महाभूतींचा आशीर्वाद घेऊन राहुलजी तिथून निघाले। आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मीडियाला डायव्हर्ट करण्यासाठी मग जितेंद्र आव्हाड असेल, अनेक विषय समोर आणून त्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। पण लोकांच्या राहुलजींचं जे समर्पण आहे, कारण की ज्या पदयात्रेचा उल्लेख आपण करतोय की महाराष्ट्रात आता 382 किलोमीटर यात्रा ही पूर्ण करून मध्य प्रदेशमध्ये जात आहे आणि या 382 किलोमीटरचा अनुभव मला व्यक्तिशः आहे। तर 382 किलोमीटर चालायलाच किती त्रास होतो त्याची जाणीव आपल्याला आणि मला आहे, कारण की तुम्ही पण त्याचे सोबती राहिलेला आहात। कन्याकुमारी ते काश्मीर हे छोटं अंतर नाही। एक सामान्य व्यक्ती या पद्धतीचं हे काम करू शकत नाही, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। ज्याचं समर्पण असेल, या देशासाठी ज्यांचा त्याग असेल, विचार असेल, तो असामान्य व्यक्तीच करू शकतो जो एवढा मोठा प्रवास आपण पाहिलं। कारण की आपण सगळं प्रत्येक क्षण टिपत आहात आणि प्रत्येक क्षणामध्ये घामाने भरलेली लोक असतील, फाटले कपडे घातलेली असतील, गरीब लोक असतील, सगळे राहुलजींच्या गळ्याला मिळण्यासाठी येतात आणि राहुलजी खुशीने सगळ्यांना आपल्या गळ्याला लावतात। भगिनी त्यांच्या गळ्याला लागून रडतात। त्याच्यावरही वेगळं चित्रण या घाणेरड्या लोकांनी, कारण की त्यांचा विचारच घाणेरडे आहे। त्याच्यामुळे आई बहीण भाऊ त्यांचं काही त्यांना अंतरच नाही। त्यांना कोण भाची असेल काहीतरी त्याला लावायचं, दुसऱ्याचं वस्त्रण करण्यामध्ये एक्सपर्ट ते लोक आहेत। त्यामुळे याला पण मी पाहिलं, पण एकीकडे ज्या नरेंद्र मोदीचे हे गौगोवा करतात, कालच आपण शेतकऱ्यांचं
ज्या शहीद झालेले महाराष्ट्रातले 70 शेतकऱ्यांना आपण काल श्रद्धांजली देऊन म्हणून पाळलं. जवळपास 700 शेतकरी वर्षाच्या पलीकडे त्या ठिकाणी आंदोलन करत असताना 3 काळ्या कायद्याच्या त्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री साधा शेतकऱ्यांशी बोलायला तयार नव्हते, ऐकायला तयार नव्हते. अन्नदात्याचा एवढा अपमान. हा देश कोणामुळे उभा होत आहे? अन्नदाता या देशामध्ये नसेल तर हा देश उभाच होऊ शकत नाही. पण अन्नदात्याला ज्या पद्धतीनं खालिस्तानी, आतंकवादी, नक्षलवादी आणि तेही लोकसभेत देशाच्या सर्वोच्च मंदिरामध्ये, या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये देशाचे प्रधानमंत्री शेतकऱ्यांना खालिस्तानी, आतंकवादी या पद्धतीचं संबोधित करत असतील, आंदोलन जिबिली संबोधित करत असतील, तर या लोकांची मानसिकता काय असेल? आणि त्याच्यामुळे राहुलजींनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला गळ्याला लावलं, गरिबाला गळ्याला लावलं, बेरोजगाराला लावलं, लहान पोरांच्या शिक्षणापासूनची काळजी, त्यांना काय तुम्हाला मोठं व्हायचं, तुम्हाला काय केलं पाहिजे, या पद्धतीचं मार्गदर्शन करणं हे काही सहज नाही. आणि म्हणून हे सगळे घाबरले. पायाखालची जमीन खसकायला, वाळूच नाही, आता जमीन खसकली. आणि त्याच्यामुळे हा विचित्र व्यवहार स्वाभाविक आहे त्यांचा, ते केला त्यांनी. पण जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने, कारण की मी पहिलेपासून तुम्हाला 2 महिन्याच्या पहिलेपासून सांगत होतो की आमची नांदेडची आणि शेगावची सभा तर तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा होणार आहे, मी 2 महिन्यापासून सांगत होतो. कारण की मला लोकांचा करंट माहिती, मी फिरत होतो, लोकांमध्ये जात होतो, अनेक जिल्ह्यात मी गेलो आणि लोकांच्या भावना मी समजत होतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. आणि आखरी आपल्याला ते विराट दर्शन शेगावमध्ये गजानन महाराजांच्या कृपेमुळे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे मी या निमित्ताने एवढंच सांगतो की महाराष्ट्राचा अपमान त्यांनी सातत्यानं करू नये, महाराष्ट्राच्या वैचारिक व्यवस्थेला संपवू नये, एवढंच आमचं मत आहे. आम्हाला कोणाला अंगाचं नाही आणि आम्ही अहिंसेचा मार्ग स्वीकारून पुढे जाणारे लोक आहोत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हा शांततेनं पुढे जावा अशीच आमची भूमिका. भारत जोडो असताना सावरकरांचा मुद्दा का काढण्यात आला? कारण भारत जोडो चांगलं सुरू होतं, सावरकरांचा मुद्दा आपल्याला भगवान बिरसा मुंडांची जयंतीचा दिवस होता. भगवान बिरसा मुंडा हे प्रलोभन त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना दिलेलं होतं, हे रेकॉर्डला आहे. पण त्यांनी सांगितले की नाही, मी माझ्या लोकांवर मी अन्याय होऊ देणार नाही, हे जळ जमीन हे सगळं माझं आहे आणि तुम्ही माझ्या लोकांवर अन्याय करता, मी तुमच्या प्रलोभनात पडणार नाही. वयाच्या 24व्या वर्षी त्यांना आपला जीव गमवावा लागला, ते शहीद झाले. त्याचाच आधार घेऊन राहुलजींनी की 2 आखरी विचार मांडत असताना 2 विचार मांडावे लागतात. राहुलजींनी सांगितलं की एकीकडे हा विचार आणि एकीकडे हा विचार, मुद्दामून त्याच्यामध्ये नाही. भगवान बिरसा मुंडाच्या जयंतीचा कार्यक्रम नसता तर हा विषय आला नसता. पण 2 विचार कसे असतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे राहुलजींना सांगायचं होतं आणि त्यांनी सांगितलं. आणि नसेल तर मग त्यांनी मी म्हणून वारंवार तुम्हाला सांगत होतो की ही वैचारिक व्यवस्था आहे. 2 भाग सांगावं लागतं, नाण्याचे 2 बाजूला असतात, चितही असते पटही असते, हे राहुलजींनी सांगितलं. त्याला गैर काय? आणि नसेल समजा ते पत्र त्यांनी लिहिलं नसेल, 60 रुपये महिन्याचे मिळत नसेल तर त्यांनी काहीतरी सांगावं, नाहीतर हा विषय क्लोज होऊन करता येईल आपल्याला. आमच्याजवळ कागद जी आहेत त्यांच्याजवळ नसेल, त्यांच्याजवळ वेगळे कागद असेल, त्यांनी माफीचं काही मागितलंच नसेल, 60 रुपये महिन्याचं मिळतच नसेल, आता इंग्रज कोणाला पेन्शन देणार? चला मी स्वाभाविक म्हणेन, कोणाला पेन्शन द्या? तर तुमची कंपनी, तुम्ही ज्या ज्या याच्यात आहे तुम्हाला पगार मिळतं ना, तुम्ही काम करता म्हणून मिळतं ना त्यांच्यासाठी. यांना पेन्शन मिळत असेल तर कशाच्या द्वारा मिळत असेल, कशासाठी मिळत असेल? ते हे प्रश्न होतेच ना. तर 2 भाग होते, भगवान बिरसा मुंडा आणि सावरकरजी असे 2 विषय त्यांनी मांडले, नाण्याच्या 2 बाजू मांडल्या. त्याला वाद नव्हता, पण यांनी वाद निर्माण करायचं आणि राहुलजीची जी पदयात्रा आणि त्यांना जनतेचं जे समर्थन मिळत आहे त्याला थांबवण्यासाठी त्यांनी वाद निर्माण केला. एक मिनट यार, ये भारत जोड़ो यात्रा का अंतिम प्रेस मीट, वापस हम घुमा फिरा कर सावरकर के बारे में आ रहे हैं. ये इसको अब थोड़ा बंद कीजिएगा. ये बहस हो चुका है, एक बहस हो चुका है. अब सावरकर जवाब, एक मिनट 3 दिन से मैं जवाब दे रहा हूँ और कल बीजेपी का असली रूप आपने देखा है. तो सुधांशु त्रिवेदी जी ने कहा है, वो मेरे राज्यसभा के मेरे पास
मिलते रहते हैं, मेरे साथ बातचीत होती रहती है। एक समिति के हम सदस्य हैं, उन्होंने बीजेपी का असली रूप दर्शाया। तो अभी इस मामले को बंद कीजिए। मैं यही कहना चाहता हूँ कि कई लोग मुझसे भी सवाल करते हैं सावरकर के बारे में, तो मेरा जवाब उनसे यही है, और इस स्टेटमेंट के बाद इस पर कोई सवाल मत उठाइए, क्योंकि जो मैं अभी कहने वाला हूँ उसमें सारा आपको समझ में आ जाएगा। जिस दिन बीजेपी और आरएसएस हमारे नेताओं के बारे में झूठ बोलना बंद करेंगे, हम उस दिन उनके नेताओं के बारे में सच बोलना बंद करेंगे। ठीक है, समझ गए? समझ गए? जिस दिन, चलो थैंक यू। जिस दिन बीजेपी और आरएसएस हमारे नेताओं के बारे में झूठ बोलना बंद करेंगे, उसी दिन हम उनके नेताओं के बारे में सच बोलना